अतिशय स्पष्ट शब्दात मी सांगितलं की इतर कोणतेही वागणक कुठेही कोणत्याही म्युझियममध्ये असतील तिथं कुठेही अशा पद्धतीचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही। कोणत्याही 18व्या शतकातल्या वर्तमानपत्रामध्ये बातमी आली नाही। फक्त जे वागणक आपण आणतोय त्याचाच हा बॉक्स आहे 1875 मधला, ज्यामध्ये द वागणक ऑफ शिवाजी विथ विच ही किल्ड द मोगल एम्परर असं जे म्हटलं आहे ती एकच डब्बी आणि एकच वागणक आहे। म्हणून याच्यावर इतक्या संवेदनशील विषयामध्ये कारण नसताना वाद घालून या महाराष्ट्राच्या भूमीचा अवमान करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये। जर एखाद्याकडे काही दुसरे पुरावे असतील तर ते पुरावे किंवा त्यांच्याकडे जास्तीची माहिती असेल तर विभाग त्यांची माहिती तपासून निश्चितपणे घेईल। हे मला माहित नाही, हजारो इतिहासकार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक संशोधन करणारे हजारो आहेत, मग त्याच्यापैकी कोणीच का केला नाही? आणि ज्यांनी हा वाद निर्माण केला ते जर इतिहासकार आहे तर त्यांनी सरकारसोबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याकडे असणारे दाखले देण्याची आवश्यकता होती। पण त्यांनी दाखले न देता फक्त वाद निर्माण करायचा। 30 कोटी रुपये खर्च होतोय, मी सांगितलं 14,08,000 रुपये फक्त खर्च झाला। कधी म्हणायचं भाड्याने आणले जात आहे। याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी अभ्यास न करता राजकारण करणे एवढाच भाग दिसतोय। मी आपल्याला पुन्हा सांगितलं हे 1875 मध्ये बसलेला बॉक्स आहे। त्याच्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये त्याचे उल्लेख आहे। आता याच्या संदर्भामध्ये इतके स्पष्ट उल्लेख आहे, आपल्याकडे कोणता दुसऱ्या वागणकाबद्दल उल्लेख असेल, एखादी 1875 मध्ये झालेला बॉक्स असेल किंवा या संदर्भामध्ये जास्तीची माहिती असेल तर ती माहिती द्या ना। संभ्रम निर्माण करणं हे कोणत्या इतिहासकाराचं काम नाही। हजारो इतिहासकार आहे, हजारो लोकांनी संशोधन छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलं, पण असा वाद हा वागणक आणण्याच्या प्रसंगात का निर्माण केला जातो आहे? छत्रपतींच्या वंशजात जे वारसा सांगणारे लोक आहेत त्यांनी आक्षेप घेतला नाहीये, पण अशा पद्धतीचा आक्षेप घेण्याचं कारण काय आणि खोटं पसरवण्याचं कारण काय? 30 कोटी रुपये कोणी खर्च केला आहे का? केला नाही। जे 7 कोटी आहे ते वागणकाच्या संदर्भातला खर्च नसून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्राच्या माहितीचे जे 4 प्रदर्शन होणार आहे आणि त्यासाठी जे नूतनीकरण संग्रहालयाचं केले जाते आहे त्या संदर्भात आहे। तर तुम्ही त्याच्यावरही प्रश्न करतायत, म्हणून मला आपल्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे हे कुठंतरी काहीतरी षडयंत्र करण्याचा प्रकार आहे। सर, इंद्रजित सावंत हे पण म्हणतायत की जी साताऱ्यामध्येच हे जे खरे जे वाघनखं आहेत ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरले आहेत ते साताऱ्यामध्येच आहेत, वंशजांकडेच आहेत। हा काय प्रकार आहे? हे तर मलाही समजलं नाही, कारण या 19 तारखेच्या कार्यक्रमात स्वतः छत्रपती उदयनराजे भोसले, स्वतः शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या परिवारातील सर्व वारसा छत्रपतीचा वारसा सांगणारे लोक येत आहेत। आता मला माहित नहीं कि हे जे इतिहासकार है त्यांचा काय वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा। आप हिंदी में बताइए, वागनख को लेकर सवाल खड़े किए जा रहे हैं। वागनख को लेकर सवाल खड़े किए जा रहे हैं, सरकार का पक्ष क्या है? देखो, मैंने आपको बताया हजारों इतिहासकार रहने के बाद ही एक इतिहासकार इसके सामने ऐसे प्रश्नों को क्यों उपस्थित कर रहा है, इतने स्पष्टता से बताने के बाद। दूसरी बात, ये विषय 2022 से जब सामने आया तब से कोई पुरावे दिए नहीं गए। जब हम MOU करने गए तब बदनाम करने का काम किया, और जब अब सही में वो आ रहे, पहले तो उन्होंने किया कि MOU हुआ, आने वाले नहीं है, ये कुछ देने वाले नहीं है। अब सही में आने के बाद सातारा में इसका कार्यक्रम हो रहा है, तब ऐसे प्रश्नों को उपस्थित करना, झूठे भ्रामक मिथ्या बातें कहना, और अभी जब विधानसभा में इतने स्पष्टता से बताने के बाद वहां पे कोई प्रश्न उपस्थित नहीं करना, बाहर आकर आप ऐसे
सवाल उठाते हो तो आपकी नीयत क्या है ये महाराष्ट्र निश्चित रूप से जानेगा। पूजा खेड़ेकर IAS अफसर है, उसका सरकार ने तबादला किया है मिसकंडक्ट के आधार पर। आपको लगता है ऐसे अगर कोई अधिकारी मिसबिहेव करेगा तो उस पर सरकार इस तरह से कार्रवाई करेगी? देखो भाई साहब, ये तो कानून है, सरकार का क्या संबंध है? अगर कोई अधिकारी मिसबिहेव करता है तो हमारे राज्य का कानून है, उसके एक्शन होती है। ये कोई प्रश्न है क्या भाई साहब? ये तो करना ही होगा। अगर कोई बचाने की कोशिश करता है तो ध्यान में ला के देने के बाद ऐसे अधिकारियों पे कार्रवाई होगी। नाही, काहीतरी तुम्ही पुन्हा गैरसमज करून घेऊ नका। मला वाटतं की तुम्ही स्पष्टपणे ऐका। मी असं सांगितलं की फक्त या वागणकाच्या संदर्भात स्पष्ट उल्लेख आहे, बाकी जी वागणकं हे इतिहासकार सांगता इथं आहे तिथं आहे, तिथं कुठेही उल्लेख नाही। मला वाटतं की आपल्या माध्यमातून कमीत कमी तुम्ही तरी एखाद्या विधानसभा सदस्यासारखं गैरसमज करण्याचा प्रयत्न करू नका। तुमच्या मनामध्ये शिवबा असेल तर असा गैरसमज कोणीही शिवभक्त करणार नाही। धन्यवाद सर। हे चला सगळ्यांनी प्लीज रिकामं करा। ट्रायपॉड तिकडेच ठेवा। तर पुरावे मागितले तेव्हा पुरावे दिले नाहीत असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलेले। मुनगंटीवार आता जे ते वागणकांबाबत बोलत होते, तर यावेळी वागणकांबाबत GR आणि मंत्र्यांच्या माहितीत तफावत असल्याचं देखील मुनगंटीवारांनी म्हटलंय। GR मध्ये वागणकं अफजल खान वधाची असल्याचा उल्लेख देखील आहे, तर ती वागणकं शिवरायांनी वापरल्याचा दावा केलेला नाही असं देखील मुनगंटीवारांनी म्हटलेलं आहे। विधानसभेत मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी ही माहिती दिलेली आहे।